आपल्या मराठीमध्ये तथदन पफबम कखगगन सगळी मुळाक्षर आहेत आणि ती मुळाक्षर आपल्याला आठवतात. तर त्या मुळाक्षरांची एक जोडून अशी एक मुळाक्षरांची कविता आहे की जुना काळ एक कसा होता आणि आता हे आपल्या अवतीभोवती काय चाललंय. अशी एक छोटीशी कविता आहे. मी काय फार मोठा कवी नाही, तुम्हाला सांगतो. मी आपलं साधं सुद्धा असं माझी कविता असं घेऊन डिक्शनरीमध्ये याचा अर्थ शोधा वगैरे असलं काय लोकांना त्रास होत नाही, तुम्हाला सांगतो. तेव्हा तेव्हा क कमळाचं तळ घेऊन यायचा, क कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं. तेव्हा क कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं. थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा. पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. द पसरून जायचा दव पहाटेवर आणि द पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची. फल असायचा फावला वेळ, लवकर ये म्हणायचा, लवकर ये म्हणायचा. वेलीच्या वेलांटीतून आणि हळुवार पावलांनी ह यायचा हलत डुलत, हळुवार पावलांनी ह यायचा हलत डुलत. माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या, केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या तेव्हा. आता भ कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने, भ कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही. सकाळी सकाळी टाकून येतात लोक. अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही. ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत, ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत. क कुडतो आतल्या आत काडी ओढत धुराच्या वलयात. खच खरं खोट देवाला ठाऊक खरकट, खच खरं खोट देवाला ठाऊक खरकट. आणि थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात, थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात. प पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. ते जे सगळे इथनं निघून गेले ना सगळे, ते सगळे मी कविता 15-20 वर्षापूर्वी लिहिली आहे. म्हणजे किती द्रष्टा असतो कवी तुम्हाला सांगतो. पण कवीला लांबचं दिसतं तुम्हाला सांगतो. पण कवी का खड्ड्यात पडला म्हणतात की तो लांबचं बघत होता म्हणून त्याला जवळचा खड्डा दिसत नाही, असं काहीतरी म्हणतात. थ थरत प पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. फला फरफटत नेलं फटके दिले, फला फरफटत नेलं फटके दिले. गची गचांडी धरली मला पडला मार. ह नुसताच हळहळला, ह नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला म्हणे, धने तर धसकाच घेतला म्हणे. उचला आता उशीर होईल, उद्याच्याला उठायचंय म्हणाला. उगाचच कशाला लांबवताय, उगाचच उशीर होईल म्हणाला. आणि सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत बसली, सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत बसली. तुम्ही